नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. आपण आज विज्ञानावरती प्रश्न घेऊन आलो आहोत, जे की खूपच महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत मित्रांनो. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारी ही जी सर्व प्रश्न आहेत ती खूप महत्त्वाची आणि 100+ प्रश्न आपण या व्हिडिओद्वारे तुम्हाला देणार आहोत मित्रांनो, जे की पूर्णच्या पूर्ण विज्ञानावरती असणार आहेत. महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो विज्ञान हा. तर मित्रांनो यामधील जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे असल्यामुळे तुम्ही वही आणि पेन नोट डाऊन करण्यासाठी जवळ ठेवली तर बरं पडेल, जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न परत वाचण्यासाठी सोपं जाईल. तर मित्रांनो यामधला जो पहिला प्रश्न आहे तो आहे, रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? उत्तर सर्वांना आलंच पाहिजे मित्रांनो. तर अजीवनसत्वामुळे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, अजीवनसत्व. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2. तो आहे मित्रांनो, जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तर उत्तर आहे मित्रांनो, चार्ल्स डार्विन. लक्षात ठेवायचे मित्रांनो, चार्ल्स डार्विन. ओके. तर पुढील प्रश्न आहे, गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू मिळतो? उत्तर आहे मित्रांनो, मिथेन हा वायू मिळत असतो मित्रांनो. मिथेनचं जे रेणूसूत्र आहे मित्रांनो CH4. लक्षात ठेवायचं CH4 महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भूकंपाची तीव्रता नोंदण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते? उत्तर आहे मित्रांनो, सिस्मोग्राफ. लक्षात ठेवायचं आहे सिस्मोग्राफ, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे मित्रांनो, अलेक्झांडर फ्लेमिंग. लक्षात ठेवायचं अलेक्झांडर फ्लेमिंग. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? लक्षात राहू द्या मित्रांनो, इन्सुलिन. महत्त्वाचा आहे, खूप वेळा परीक्षेला आलेला आहे. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सर्व योग्य दाता म्हणून कोणत्या रक्तगटाला ओळखतात? ओके. ओळखला जाणारा रक्तगट तो O पॉझिटिव्ह. लक्षात राहू द्या, O पॉझिटिव्ह महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 8. तर प्रश्न आहे, O रक्तगटाला सर्व योग्य दाता म्हणतात, तर डॅश या रक्तगटाला सर्व योग्य ग्राही असे म्हटले जाते. तर उत्तर आहे मित्रांनो AB. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बेकिंग सोडा म्हणजे काय? त्याचं रासायनिक नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट. लक्षात ठेवायचं सोडियम बायकार्बोनेट. आणि वॉशिंग सोडा तर सोडियम कार्बोनेट असा आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं धुण्याचा सोडा आणि खाण्याचा सोडा. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? तर उत्तर आहे मित्रांनो, ओरिजिन ऑफ स्पेसीज. लक्षात ठेवायचं ओरिजिन ऑफ स्पेसीज. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? जो कोंब फुटत असतो ते फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? तर गॅमा. लक्षात ठेवायचं मित्रांनो गॅमा. ओके. पुढील प्रश्न आहे, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे काय? ओके. तर उत्तर आहे मित्रांनो सोडियम क्लोराईड. लक्षात ठेवा सोडियम क्लोराईड. पुढील प्रश्न आहे, निकट दृष्टिता हा दृष्टिदोष डॅश म्हणजे इथे टिंबटिंब आहे मित्रांनो. लक्षात ठेवा डॅश भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो. लक्षात ठेवायचंय अंतर्वक्र. लक्षात ठेवायचंय अंतर्वक्र महत्वाचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो डेसिबल. लक्षात ठेवायचं डेसिबल. ध्वनीच्या तीव्रता कशामध्ये मोजली जाते? तर डेसिबलमध्ये. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर MS स्वामीनाथन. महत्त्वाचं मित्रांनो, खूप वेळा हा प्रश्न परीक्षेला येत असतो मित्रांनो. पोलीस भरतीला, इतर कुठल्याही परीक्षेमध्ये हा प्रश्न येत असतो मित्रांनो. तलाठी भरतीला देखील येऊ शकतो मित्रांनो. लक्षात राहू द्या.
पुढील प्रश्न आहे तंबाखूमध्ये कोणते धोकादायक रसायन असते? सर्वांनाच माहीत असेल मित्रांनो, तंबाखूमध्ये कोणते धोकादायक रसायन असते? तर उत्तर आहे मित्रांनो निकोटीन. लक्षात राहू द्या, निकोटीन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर महत्वाचं आहे मित्रांनो 746 वॅट. लक्षात ठेवायचं आहे 746 वॅट. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. पुढचा प्रश्न आहे गलगंड हा रोग कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? उत्तर आहे मित्रांनो आयोडीन. लक्षात ठेवायचे मित्रांनो आयोडीन. यालाच काय म्हणतात? गलगंड यालाच काय म्हणतात मित्रांनो? टॉन्सिल्स. लक्षात ठेवायचे मित्रांनो टॉन्सिल्स. गलगंड यालाच काय म्हणतात? टॉन्सिल्स. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? उत्तर आहे मित्रांनो बॅरोमीटर. बॅरोमीटर हे हवेचा दाब मोजण्यासाठी वापरले जाते मित्रांनो. त्याचप्रमाणे सिस्मोग्राफ काय भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी, हायग्रोमीटर आर्द्रता मोजण्यासाठी असतं मित्रांनो, ॲमीटर जे असतं ते विद्युत धारा मोजण्यासाठी असतं मित्रांनो. हे सर्वच सर्व लक्षात ठेवायचं मित्रांनो मी जे काही बोलतोय. पुढील प्रश्न आहे मित्रांनो लहान मुलांमध्ये मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? उत्तर खूप सोपं आहे मित्रांनो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे. आपण त्याला डी जीवनसत्व असं म्हणतो मित्रांनो, जे की सूर्यप्रकाशातून आपल्याला मिळत असतं मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो फॅथोमीटर. फॅथोमीटर असे म्हटले जाते मित्रांनो समुद्राची खोली मोजण्यासाठीचं यंत्र आहे मित्रांनो. या यंत्राला सोनार म्हणजेच साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग असे देखील म्हणतात मित्रांनो. लक्षात ठेवायचं मित्रांनो फॅथोमीटर महत्त्वाचं आहे. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? तर मित्रांनो हा जो आहे ना तो कमीत कमी 80 जास्तीत जास्त 120 इतका असतो मित्रांनो. लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुढील प्रश्न आहे डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते? तर महत्त्वाचं तर डॉट्स हे जे औषध आहे मित्रांनो ते क्षय रोगासाठी वापरले जाते. लक्षात राहू द्या मित्रांनो. तर डॉट्सचा जो लॉंग फॉर्म आहे मित्रांनो डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. लक्षात ठेवा मित्रांनो डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स असं त्याचा डॉट्सचा लॉंग फॉर्म आहे मित्रांनो DOTS. लक्षात ठेवायचं DOTS. याचा जो लॉंग फॉर्म आहे तो मी सांगितलेला लक्षात ठेवा मित्रांनो, नोट डाऊन करून ठेवा. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते? तर मित्रांनो यकृत ही ग्रंथी आहे मित्रांनो सर्वात मोठी ग्रंथी. लक्षात ठेवायचं आहे. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुम्ही हे नोट डाऊन करत चला मित्रांनो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे बघू शकता, नोट डाऊन करू शकता जेणेकरून तुम्हाला ते परत रीड करता येतील. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे मित्रांनो वातावरणातील परिणाम. लक्षात ठेवायचं मित्रांनो वातावरणातील परिणाम. पुढचा प्रश्न आहे कार्बन डेटिंग ही काय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे? उत्तर आहे मित्रांनो वस्तूचे वय. लक्षात ठेवायचं मित्रांनो वस्तूचे वय. पुढील प्रश्न आहे विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? उत्तर आहे मित्रांनो थॉमस एडिसन यांनी लावलेला मित्रांनो. थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावलेला मित्रांनो. त्याचप्रमाणे गोवरची लस याचा जो शोध लावलेला मित्रांनो एडवर्ड जेन्नर यांनी लावलेला मित्रांनो. विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावलेला मित्रांनो. हे मी एक्स्ट्रा तुम्हाला यासाठी सांगतोय जेणेकरून तुम्हाला हे कानावरती पडलं पाहिजे, तुमच्या कधी ना कधी हे आठवतं ॲटोमॅटिकली, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. वनस्पती शास्त्रातील शोध कोणी लावला मित्रांनो? जगदीशचंद्र बोस यांनी लावलेला मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचे आहे. कोणी कुठला शोध लावला हे मी तुम्हाला थोडक्यात मला जे माहिती आहे ते सांगितलं. तर पुढचा प्रश्न बघूयात.
सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? तर उत्तर आहे मित्रांनो AU. लक्षात ठेवा मित्रांनो AU. ओके, म्हणजेच ऑप्रम. लक्षात ठेवा ऑप्रम हे सोन्याचे लॅटिन नाव आहे. आणि जे आहे मित्रांनो, मी तो प्रश्न पुढे घेतलाय मित्रांनो. AG जे आहे ते चांदीसाठी वापरले जाते, सोन्यासाठी AU वापरले जाते. लक्षात ठेवायचे मित्रांनो, रासायनिक संज्ञा आहे ती मित्रांनो. तर ह्याचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दुधाची घनता मोजणारे उपकरण कोणते? उत्तर आहे मित्रांनो लॅक्टोमीटर. लक्षात ठेवायचं आहे लॅक्टोमीटर. बरं, हे लॅक्टो कशामुळे म्हटलं जातं मित्रांनो, हे पण आपल्याला माहीत पाहिजे. तर जे दुधात जो गोडवा येत असतो ना मित्रांनो, जो नॅचरल गोडवा असतो दुधाचा, त्याला लॅक्टो असं म्हटलं जाते मित्रांनो. त्यामुळे लॅक्टोमीटर, लॅक्टस असं म्हटलं जाते. ओके. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? उत्तर आहे मित्रांनो C जीवनसत्व. लक्षात ठेवायचं आहे C जीवनसत्वाच्या अभावामुळे कुठला आजार आपल्याला होत असतो ते मला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो, लगेच सांगा. तर पुढचा प्रश्न आहे, कोणाला भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर V कुरियन. लक्षात ठेवायचं आहे वर्गीस कुरियन. V कुरियन म्हणजे वर्गीस कुरियन. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान किती अंश असते? तर उत्तर आहे मित्रांनो 37 अंश सेल्सिअस एवढे असते मित्रांनो साधारण. ओके, म्हणजे ॲव्हरेज. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, एकलहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर खूप सोपं आहे मित्रांनो, हा प्रश्न खूप सोपा आहे. हे उत्तर आहे मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं जेव्हा मी कुठले शोध बद्दल सांगत होतो तेव्हा, तर हे राईट बंधूंनी विमानाचा शोध लावलेला आहे मित्रांनो. लक्षात ठेवा विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावलेला आहे, लक्षात राहू द्या. बरं, ह्याचबरोबर सापेक्षता सिद्धांत कोणी लावलेला आहे, मांडलेला आहे मित्रांनो? तर तो आहे आईन्स्टाईन यांनी. आणि गुरुत्वाकर्षण तर सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो, न्यूटन यांनी लावलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वायूस हसविणारा वायू असे म्हटले जाते? आता प्रश्न बघूनच आपल्याला हसू येते. तर हसवणारा वायू हा कुठला आहे? तर मित्रांनो नायट्रस ऑक्साईड. लक्षात ठेवायचं आहे नायट्रस ऑक्साईड महत्त्वाचा आहे. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला बोललो की चांदीची जी संज्ञा आहे त्याबद्दल, जी संज्ञा आहे चांदीची संज्ञा जी आहे ती AG आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे AG महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर आता तुम्हाला सोन्याची सांगितली AU, जसं की लक्षात ठेवायचं हे खूप वेळा येत असतं मित्रांनो आणि हे कन्फ्युजिंग आहे. त्याच्यानंतर चांदीची जसं सांगितलं तुम्हाला AG, त्यानंतर आपण लोखंडाची आहे FE. लक्षात ठेवायचं आहे ह्याचे जे नेम आहेत रासायनिक नावं ते पण लक्षात ठेवायचे, हे त्याचंच एक शॉर्ट फॉर्म असतं मित्रांनो. ओके. पुढील प्रश्न आहे, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती फॅरेनहाइट असते? आता जे मी तुम्हाला सांगितलं तापमान जे की अंश सेल्सिअसमध्ये पण आणि फॅरेनहाइटमध्ये पण मोजलं जातं. ते फॅरेनहाइटमध्ये किती असतं? 98.4 अंश फॅरेनहाइट. लक्षात ठेवायचं आहे फॅरेनहाइट. तर पुढील प्रश्न आहे, E=mc² हा सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे मित्रांनो आईन्स्टाईन यांनी मांडलेलं आहे. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, BCG लस कोणत्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी वापरतात? उत्तर आहे मित्रांनो क्षयरोगाचा प्रतिबंध करण्यासाठी वापरले जाते. लक्षात राहू द्या. तर BCGचा लॉंग फॉर्म आहे मित्रांनो बिसिली कॅल्मेट अँड गोरिन. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? उत्तर आहे मित्रांनो सोनार तंत्रज्ञान. ओके, सोनार तंत्रज्ञान. मी तुम्हाला मगाशी सोनारचा जो लॉंग फॉर्म आहे ते सांगितलेला आहे मित्रांनो. परत एकदा लक्षात ठेवा मित्रांनो, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टम. लक्षात ठेवायचं आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टम, सोनार हा याचा लॉंग फॉर्म आहे मित्रांनो. लिहून ठेवा किंवा लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, टेलिफोनचा शोध कोणी लावला? महत्त्वाचे मित्रांनो, तर टेलिफोनचा शोध जो आहे तो आहे सर अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी लावलेलं मित्रांनो, ग्राहम बेल. लक्षात ठेवायचे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तो उत्तर आहे मित्रांनो ECG. लक्षात ठेवायचं मित्रांनो ECG महत्त्वाचं आहे ECG.
त्याच्यामुळं लक्षात राहूनच द्यायचं मित्रांनो, हे असल्या गोष्टी विसरायच्या नाही. ECG मशीन असते, त्याद्वारे आपल्याला चेकअप केलं जातं आणि हृदय व्यवस्थित चालू आहे का नाही ते आपल्याला कळतं मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात, हे कशामध्ये स्पष्ट होतं? उत्तर आहे मित्रांनो, न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे. लक्षात ठेवायचं, न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे, म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा हा नियम आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, मानवी पेशीत गुणसूत्रांची संख्या एकूण किती आहे? उत्तर आहे मित्रांनो 46 एवढी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणजेच हे 46 जे आहे ते 23 जोड्या आहेत मित्रांनो. 23 2 46 हे 23 जोड्या असतात आणि हे एक एक म्हटलं तर मग 46 असतात. जोड्या जर विचारलं तर 23 असतात. लक्षात राहू द्या मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, जेव्हा वनस्पती सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषण क्रिया करतात तेव्हा कोणता वायू सोडतात? उत्तर आहे मित्रांनो कार्बन डायऑक्साईड. लक्षात ठेवायचं आहे, कार्बन डायऑक्साईड. ओके. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कांस्य हे संमिश्र कशापासून बनवितात? उत्तर आहे मित्रांनो तांबे व कथील. महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे तुम्हाला नवीन बघितलं असेल किंवा तुम्ही वाचलेलं असेल माहीत नाही, पण मित्रांनो हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे रिपीट येणारे प्रश्न आहेत जे की मी घेतलेले आहे मित्रांनो. तुम्ही कुठलीही परीक्षा देत असाल तर येण्याची खूप संभाव्यता असते मित्रांनो हे असे प्रश्न, म्हणून नोट डाऊन करत चला. ओके. तर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने मूलद्रव्याची आवर्त सारणी विकसित केली? उत्तर आहे मित्रांनो दिमित्री मेंडेलिव्ह. लक्षात ठेवा मेंडेलिव्ह. ओके. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, हवेचा दाब कोणत्या परिमाणात मोजतात? उत्तर आहे मित्रांनो मिलीबार मध्ये मोजला जातो मित्रांनो हवेचा दाब. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात, बॉक्साईट या खनिजापासून कोणता धातू मिळविण्यात येतो? उत्तर आहे मित्रांनो ॲल्युमिनियम. लक्षात ठेवायचं आहे, ॲल्युमिनियम हा धातू मिळवला जातो मित्रांनो. बॉक्साईट हा जांभ्या मृदेपासून तयार झालेला ॲल्युमिनियम जो की समुद्र अवसादी खडक आहे. ओके. लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात? उत्तर आहे मित्रांनो पहिल्या नियमाला. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, ध्वनी तरंगाचे प्रसारण कशामधून होत नाही? उत्तर आहे मित्रांनो निर्वात जागा. लक्षात ठेवायचे निर्वात जागामधून होत नाही. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषणासाठी कोणता पदार्थ आवश्यक आहे? उत्तर आहे मित्रांनो क्लोरोफिल. लक्षात ठेवा क्लोरोफिल हा पदार्थ आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, डेंग्यू तापाची साथ पसरण्यास कारणीभूत असलेली एडिस इजिप्सी ही कशाची जात आहे? तर डासांची जात आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे डासांची जात आहे एडिस इजिप्सी. लक्षात ठेवा डासांची जात आहे ही जी या गटाला एडिस इजिप्सी या गटातील टायगर नावाने ओळखल्या जाणाऱ्या डासांमुळे डेंग्यूचा झपाट्याने प्रसार झालेला आहे मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो. कोणचा गट आहे मित्रांनो? टायगर. ओके. पुढील प्रश्न आहे, प्रौढ व्यक्तीस नाडीचे ठोके दर मिनिटाला किती असतात? तर 72 असतात मित्रांनो. महत्त्वाचे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, विद्युत रोध मोजण्याचे एकक कोणते? विद्युत रोध मोजण्याचे एकक कोणते? तर ओहम हे आहे मित्रांनो. लक्षात राहू द्या महत्त्वाचं आहे. ओहम हे आहे मित्रांनो. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, कुफरच्या पेशी कशामध्ये आढळतात? उत्तर आहे मित्रांनो कुफरच्या पेशी ज्या आहेत त्या यकृत या ग्रंथीमध्ये आढळतात मित्रांनो. महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, पाण्यात विरघळणारे म्हणजेच वॉटर सोल्युबल विटॅमिन कोणते? तर विटॅमिन सी आहे मित्रांनो. ओके. मी मगाशीच तुम्हाला विटॅमिन सी च्या अभावामुळे कुठला रोग होतो असं विचारलं होतं मित्रांनो. ते तुम्ही मला कमेंटमध्ये टाकला असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे मित्रांनो. तर स्कर्वी हा रोग होत असतो मित्रांनो. लक्षात ठेवा स्कर्वी. ओके. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, शुष्क बर्फ म्हणजे ड्राय आईस
म्हणजे काय? तर उत्तर आहे मित्रांनो स्नायुरूप कार्बन डायऑक्साईड. लक्षात ठेवा, स्नायुरूप कार्बन डायऑक्साईड महत्वाचा आहे, लक्षात राहू द्या. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणते अक्षय ऊर्जा स्रोताचे उदाहरण आहे? तर सौर ऊर्जा. लक्षात ठेवायचे मित्रांनो, सौर ऊर्जा जी की आपल्याला सूर्याच्या मार्फत मिळत असते मित्रांनो. ओके. पुढचा प्रश्न आहे, केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच काय? खाण्याचा सोडा. लक्षात ठेवायचं आहे. रासायनिक नावावरून पण आपल्याला जे आपण डेली यूजमध्ये वापरतो ते नाव लक्षात आलं पाहिजे. सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट हे कन्फ्युजिंग शब्द आहेत, लक्षात राहू द्या. ओके. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रक्ताचा सामू किती असतो? रक्ताचा सामू किती असतो? तर 7.4 असतो. लक्षात ठेवा, 7.4. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ यूरोलॉजी म्हणजे NIV ही संस्था भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे? तर पुणे या शहरामध्ये आहे. शिक्षणाचं माहेरघर पुणे या शहरामध्ये आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणते भिंग म्हणजेच काच वापरतात? तर बहिर्वक्र. लक्षात ठेवायचं आहे, त्याला कॉन्व्हेक्स असे म्हणतात. ओके, लक्षात राहू द्या. तर पुढील प्रश्न आहे, कांदा ही कोणती वनस्पती आहे? तर ही जी आहे ती एकबीजपत्री वनस्पती आहे. लक्षात राहू द्या. मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो? कशाचा वापर केला जातो मित्रांनो? तर सिल्वर नायट्रेट याचा वापर केला जातो मित्रांनो. महत्त्वाचा आहे, खूप वेळा प्रश्न येतो हा, त्याच्यामुळे तुम्ही नोट डाऊन करू शकता मित्रांनो. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ओके. ह्याच्यामध्ये काय काय असतं म्हणजे आता या शाईमध्ये म्हणजे सिल्वर नायट्रेट आणि ह्याच्यामध्ये अल्कोहोल असतं. आपण जे तेव्हा त्याचा जो स्मेल येते, त्याचे वास जेव्हा घेतो आपण, त्याच्यामध्ये असा दारूचा वास येत असतो मित्रांनो, अल्कोहोलचा. ओके, लक्षात असेल तुमच्या. तर पुढचा प्रश्न आहे, मृगजळ हे कोणत्या गोष्टीमुळे तयार होते? उत्तर आहे मित्रांनो, प्रकाशाचे परावर्तन व जमिनीवरील उष्णता. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? जे थॉमस यांनी लावलेला. लक्षात ठेवा मित्रांनो, जे थॉमस यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे जे आहेत ते भौतिक शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध लावला आहे मित्रांनो, जे थॉमस. ओके, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? उत्तर आहे मित्रांनो, समुद्र सपाटीपासून ची उंची जी आहे ती मोजण्यासाठी. ओके, समुद्र सपाटीपासूनची उंची, जमिनीची उंची मोजण्यासाठी. ओके. पुढील प्रश्न आहे, मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर उत्तर आहे मित्रांनो, इरिस. इरिस हा भाग आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. ओके. पुढचा प्रश्न आहे, जलद्वेष म्हणजेच हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे? तर रेबीज. तर रेबीज कशामुळे होत असतो मित्रांनो? रेबीज काय चावल्यामुळे होतो? मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, कुठला प्राणी आपल्याला चावल्यामुळे तो रेबीज होत असतो. जो पुढचा प्रश्न आहे, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? तर कार्बोदके. कार्बोदके हे जे आहे ते प्रमुख स्रोत आहे मित्रांनो आहारातील ऊर्जेचा. पुढचा प्रश्न आहे, धुण्याचा सोडा सामान्यतः काय आहे? तर धुण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट. लक्षात ठेवा. आता मगाशीच झाला सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा, जसं की धुण्याचा सोडा आला तर सोडियम कार्बोनेट. लक्षात राहू द्यायचं आहे. वॉशिंग सोडा असं देखील म्हणतात धुण्याचा सोड्याला कधी कधी, मग ते कन्फ्यूज होऊन जातं. धुण्याचा सोडा तर सोडियम कार्बोनेट आणि खाण्याचा सोडा सोडियम बायकार्बोनेट. लक्षात राहू द्यायचं आहे, महत्त्वाचं आहे आणि थोडं कन्फ्युजिंग आहे म्हणून येत असतं मित्रांनो हे. तर पुढचा प्रश्न आहे, होमिओपॅथीचा जनक कोण आहे? तर होमिओपॅथी आता सध्या खूपच फेमस आहे, तर कोणी पण ट्रीटमेंट तर होमिओपॅथीची करायला लागले. तर मित्रांनो ह्याचे जनक कोण आहेत? तर मित्रांनो सॅम्युअल हॅनिमॅन. लक्षात ठेवा, सॅम्युअल हॅनिमॅन हे आहेत. लक्षात राहू द्या. नावं थोडी अवघड असतात बाहेरची.
पण ते आपल्याला घ्यायला लागतात कशी तरी. आता डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? तर हे तर सर्वांनाच माहिती आहे. जर नीट नाही ठेवलं तर रातआंधळेपणा होतो, डोळे बंद पडतात, दिसत नाही, अशा गोष्टी घडतात. तर ते अजीवनसत्व आहे, खूप महत्त्वाचं आहे. सर्वांनाच माहिती आहे, आपण गाजर खाल्ल्यानंतर अजीवनसत्व त्याच्यातून भेटतं. मग ते आपल्याला दिसायला जरा दृष्टी आपली चांगली होते. पुढील प्रश्न आहे, कोणत्या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असते? तर कोणत्या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असते? तर सांगा मित्रांनो आता मला कमेंटमध्ये. तर उत्तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय आता. हे नायट्रोजनचेच असते मित्रांनो, लक्षात राहू द्या. तर महत्त्वाचं आहे, आपल्याला लक्षात राहून द्यायचं आहे मित्रांनो. आणि हे किती प्रमाणात असतं आता मला सांगा बरं. मला सांगा की नायट्रोजनचे प्रमाण हवेमध्ये किती टक्के असते? महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता हे तुम्ही स्किप करू नका, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा किती टक्के असते हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण. ओके, सांगा मला. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आता, नायट्रोजनचे प्रमाण जे आहे ते 79% असते. ऑक्सिजनचे प्रमाण जे की आपण घेतो त्याचे 21% प्रमाण असतं मित्रांनो. तर त्याच्यानंतर मग बाकी थोडंफार असतं जे की ॲर्गॉन आहे ते 0.05% असतं. कार्बन ऑक्साईड असतं मित्रांनो 0.03%. कार्बन डायऑक्साईड जे आहे ते हा हरित ग्रहवायू आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. हे महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो. ओके, पुढचा प्रश्न आहे, H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर महत्त्वाचं मित्रांनो, स्वाईन फ्लू या रोगाशी संबंधित आहे. ओके, स्वाईन फ्लूशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? तर 206 हाडे असतात. हे सर्वांनाच माहिती पाहिजे मित्रांनो. ओके, पुढचा प्रश्न आहे, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते? तर स्वादुपिंड या अवयवापासून होते. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पॅन्क्रियाज. ओके, पुढचा प्रश्न आहे, लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? तर महत्त्वाचं आहे मित्रांनो, लिंबाच्या रसामध्ये जे आहे ते सायट्रिक ॲसिड असते. लक्षात ठेवा, सायट्रिक ॲसिड. तर चिंचामध्ये काय असतं? टार्टारिक ॲसिड. त्याच्यानंतर दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं. त्यानंतर व्हिनेगारमध्ये ॲसेटिक ॲसिड असतं. लोण्यामध्ये ब्युटेरिक ॲसिड असतं. हे जे महत्त्वाचे आहेत ते लक्षात ठेवा आणि नोट डाऊन करा. व्हिडिओ पॉज करा, थोडा स्लो करून बघा, जेणेकरून तुम्हाला ते लिहिता येईल आणि हे परत परत रिव्हिजन करण्यासाठी बरं पडतं. मी तुम्हाला ही जी PDF आहे ही PDF तुम्हाला मी देणारच आहे मित्रांनो. ज्यांना कोणाला हवी आहे त्यांनी मला या नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सांगतो, 92 72 16 51 24. लक्षात ठेवा मित्रांनो, 92 72 16 51 24 या नंबरला तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करा, या नंबरच्या टेलिग्रामला. ओके, मी तुम्हाला PDF देईल. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते? तर 4 अंश तापमानावरती असते. लक्षात ठेवा मित्रांनो. ही जी PDF आहे ती मी मित्रांनो ही जी PDF आहे मी बनवण्यासाठी खूप एफर्ट घेतलेले मित्रांनो. ह्याची प्राईस फक्त मी 10 रुपये ठेवलेली आहे. तर तुम्हाला हवे असेल तुम्ही मला 10 रुपये पे करून ही PDF घेऊ शकता मित्रांनो. अदरवाईज मी ही PDF देऊ शकणार नाही. याने काय होतं की मी PDF भरपूर या अगोदरच्या व्हिडिओजला मी फ्री ठेवल्या, पण त्याचा उपयोग तेवढी लोक करत नाही. महत्त्वाचे प्रश्न असतात, मी खूप सारे बघून वाचून महत्त्वाची वाटतील तीच मी नोट डाऊन करून घेत असतो मित्रांनो. हे सगळं टाईप करायला लागतं मला पण. आणि ही तुम्ही जेव्हा घेता फ्रीमध्ये असते तेव्हा तुम्ही फक्त डाउनलोड करता आणि सोडून देता. त्याच्यात काय आहे काय नाही वाचत पण नाही. म्हणून मी याच्यावरती 10 रुपये ठेवलेले मित्रांनो, जेणेकरून आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा त्याची व्हॅल्यू राहते मित्रांनो. त्याच्यामुळं फक्त 10 रुपयाला मिळेल मित्रांनो. 100+ क्वेश्चन आहेत. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी हे संस्था कोणत्या शहरात आहे? तर पुणे या शहरामध्ये. लक्षात ठेवायचं मित्रांनो,
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? महत्त्वाचं आहे, खूप वेळा येतो टंगस्टन. आता हे तुम्हाला माहीत पण असेल, पण कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. टंगस्टन हे आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे? आवाजाची तीव्रता. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं ध्वनीची तीव्रता, तेव्हा फक्त ध्वनीची तीव्रता असा शब्द आला होता. आता आवाजाची तीव्रता आलाय, तर उत्तर काय चुकले किंवा चेंज झालंय का? नाही, डेसिबल तर डेसिबलच असणार. आवाज आणि ध्वनी एकच आहे. पण कन्फ्यूज होतं, खूप वेळा कन्फ्यूज होतं. आणि जेव्हा पर्याय असतात आपल्याकडे 4, ते सर्व रिलेट करणारेच पर्याय असतात, त्याच्यामुळं आपण कन्फ्यूज होतो. म्हणून कन्फ्यूज कधीच व्हायचं नाही. अभ्यास क्लिअर ठेवायचा, सर्व काही एकदम क्लिअर. एकदा प्रश्न वाचला ना, पर्याय बघायची पण गरज नाही पडली पाहिजे आपल्याला. असं GS आलं पाहिजे. विज्ञान, इतिहास, भूगोल हे सर्व असे प्रश्न आले पाहिजे की आपल्याला प्रश्न बघितला की उत्तर आपल्या माइंडमध्ये आलं पाहिजे. मग ते पर्यायामध्ये शोधायचं कुठे, किती नंबरला आहे. ओके. तर पुढचा प्रश्न आहे, व्हिटॅमिन क म्हणजे सीच्या अभावामुळे कोणता आजार होतो? मी मगाशीच सांगितलं, स्कर्वी हा आजार होतो मित्रांनो. ओके. पुढील प्रश्न आहे, डायबेटीस, मधुमेह म्हणजेच डायबेटीसला काय म्हणतात? मधुमेह मराठीमध्ये. विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? तर शर्करा. लक्षात ठेवायचं मित्रांनो, शर्करा. पुढील प्रश्न आहे, दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्यातील डॅश घटकामुळे असते? तर लॅक्टोज. मी मगाशीच सांगितलं. तर दुधाची जी प्युअर आहे का नाही हे कसं मोजलं जातं? तर लॅक्टोमीटरमध्ये मोजलं जातं. तर त्याच रिलेटेड म्हणजे ते नाव कशामुळे देण्यात आलं? तर दुधाच्या जी गोडी असते ती लॅक्टोज म्हणून ओळखली जाते. तर त्याच्यामुळेच म्हणजे ते प्युअर आहे का नाही ते चेक करण्यासाठी लॅक्टोमीटर वापरलं जातं. असं रिलेटेड असतं मित्रांनो. म्हणून आपल्याला एक जर येत असलं ना, त्याच्या रिलेटेड प्रश्न आला की आपल्याला तो येत असतो. म्हणून आपल्याला मेन पार्ट असं बेसिक तरी आलं पाहिजे, असं आहे. जेव्हा आपण म्हणजे आपण जेव्हा तुक्के मारायला जातो पर्यायामध्ये, तेव्हा आपल्याला बेसिक माहीत असेल तेव्हा आपला तुक्का लागतो. पुढचा प्रश्न आहे, वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रस्त्यावर चालण्यापेक्षा कठीण आहे, कारण? आता याचं कारण काय आहे मित्रांनो? घर्षण कमी आहे. ओके, घर्षण कमी आहे. पुढचा प्रश्न आहे, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यासाठी कशाची महत्त्वाची भूमिका असते? उत्तर आहे मित्रांनो, ॲनोफिलीज डासांची मादी याची महत्त्वाची भूमिका असते, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्याचा विकार कोणता? तर मोतीबिंदू. आपण याचं ऑपरेशन करत असतो. मोतीबिंदू हा शब्द खूप लोकांनी ऐकलेला आहे, पण तो कशाचा असतो विकार मित्रांनो ते आपल्याला माहीत नसतं. तर नेत्रभिंग अपारदर्शक होणाऱ्या डोळ्याचा विकार जो आहे त्याला म्हटले जाते मोतीबिंदू. ओके. पुढचा प्रश्न आहे, अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? तर उत्तर आहे मित्रांनो DNA. लक्षात ठेवायचं मित्रांनो, DNA. पुढचा प्रश्न आहे, क्ष किरणांचा शोध 1895 मध्ये कोणी लावला? उत्तर आहे मित्रांनो, विल्यम कॉनराड रोंटगेन. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. आणि हे असे जे आपल्याला जे उत्तर येतात आणि ही जे नावं असतात बाहेरच्या देशांतली, ती खूप अवघड पण असतात उच्चार करण्यासाठी. वाचण्यासाठी तशी सोपी असतात, पण उच्चारात थोडीशी अवघड जातात ती. विल्यम कॉनराड रोंटगेन असं नाव आहे मित्रांनो. गाजरामध्ये कोणते विटॅमिन असते? मगाशीच सांगितलं तुम्हाला, ए विटॅमिन, जे की आपल्या डोळ्यासाठी खूप महत्त्वाचे असते. तेव्हा मी गाजराचा देखील उल्लेख केला होता मित्रांनो. हे जे आहे ना ते परत येत असतात, आणि हे आपण अभ्यास करताना हे रिव्हिजन पर्पज थ्रू आपण बघत असतो, तेव्हा आपल्या हळूहळू हे लक्षात बसत असतं मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, विद्युतधारा मोजण्यासाठी काय वापरतात? ॲम्पियर वापरले जाते मित्रांनो. महत्त्वाचा आहे, खूप वेळा येतो हा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? उत्तर आहे मित्रांनो, अल्ट्रा व्हायलेट क्षकिरण. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, गॉयटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे मित्रांनो, जेम्स वॅट यांनी लावलेला आहे वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध. पुढचा प्रश्न आहे,
सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला? आईन्स्टाईन यांनी मांडलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, आईन्स्टाईन. पुढील प्रश्न आहे, रिश्टर स्केल हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? उत्तर आहे मित्रांनो, भूकंपाची तीव्रता मोजण्याचे. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रकाश वर्ष म्हणजेच लाईट इयर हे कशाचे एकक आहे? तर अंतर याचे एकक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? आता हे सर्वांनाच आलं पाहिजे मित्रांनो, हे खूप लहानपणापासून आपण शिकत आलोय. पाण्याचे गुणसूत्र जे की रेणुसूत्र आपण म्हणतो त्याला, ते आहे H2O, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, WHO ही संस्था कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो, आरोग्याशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर क म्हणजे C जीवनसत्वाच्या अभावामुळे. हा प्रश्न डबल आलाय मित्रांनो. ओके. पुढचा प्रश्न आहे, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार होतो? तर लहान मुलांना कोणता आजार होतो? तर मित्रांनो, मुडदूस हा आजार होतो मित्रांनो. हे ड जीवनसत्व आहे, चुकीचं उत्तरामध्ये टाकले. तर मुडदूस हा आजार होत असतो मित्रांनो. ओके, लक्षात राहू द्या. आणि ड जीवनसत्व आपल्याला कसं मिळत असतं मित्रांनो? तर सूर्यकिरणांपासून मिळत असतं, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतं मित्रांनो, बेरी. तर हे कसं लक्षात ठेवायचं? ब जीवनसत्व बेरी हे खूप वेळा येत असतं. आता विटॅमिन ए रातांधळेपणा, विटॅमिन बी बेरी, विटॅमिन सी स्कर्वी, विटॅमिन डी मुडदोस, असं लक्षात ठेवायचं मित्रांनो. ओके. पुढचा प्रश्न आहे, तेजस्वी आणि शुद्ध हिरा कोणता आहे? उत्तर आहे मित्रांनो, विद्युत दुर्वाहक. पुढचा प्रश्न आहे, कांदा कापताना कोणता वायू बाहेर आल्याने डोळ्यात पाणी येते? उत्तर आहे मित्रांनो, ॲमोनिया हा जो वायू आहे तो बाहेर आल्यानंतर आपल्या डोळ्यात जातो आणि त्याच्यामुळे आपल्या डोळ्याला पाणी येत असतं मित्रांनो. ओके. तर मित्रांनो, हे होते आपले 106 प्रश्न जे आपण या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलेले आहेत. महत्त्वाची वाटली असतील ते तुम्ही नोट डाऊन केलीच असतील मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मी हा भाग जो आहे तो पहिला भाग असणार आहे. तुमचा चांगला प्रतिसाद या भागामध्ये मला मिळाला तर मी विज्ञानाचे आणखी व्हिडिओज असे पोस्ट करेल मित्रांनो. आणि मी इतिहास, भूगोल सर्व विषयाचे म्हणजे GS जो आपला जनरल नॉलेज विषय आहे तो सर्व मी कवर करत असतो मित्रांनो. त्यातून आपण जे विज्ञानाचे प्रश्न कोणी घेत नाही त्यामुळे आपण विज्ञानाची सिरीज चालू केली. ह्याची एक प्लेलिस्ट पण आपण बनवूयात आणि भाग 1 भाग 2 अशा प्रकारे आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. जर तुमचा प्रतिसाद राहिला तर आपण पुढे चालू ठेवू विज्ञानाचं, नाहीतर आपण इतिहास भूगोल घेतोच आहे. मग आपण पंचायत राज आणि बाकी पण घेऊ सर्वच. करंट अफेअर पण कधी कधी आपण ॲड करणार आहोत मित्रांनो, जे की मंथ वाईज करू आपण. शक्यतो डेली नाही होते, शक्य नाही होते. ओके. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.